नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वेदा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये। तर बघा, आज आपण या पद्धतीचा आपल्याला बटवा कमरेला खोचायला कसा शिवायचा तो आपण शिकणार आहोत। तर हा मी उरलेला ब्लाउज पीसमधून शिवलेला आहे। तर या पद्धतीने बघा, इथे एक कप्पा आहे, याच्यात आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो। तर हा मी माझ्या मोबाईलच्या मापाचाच शिवलेला आहे। हा त्याच्यावरून येणारा जो आपला ब्लाउजला म्हणजे साडीला जो मॅचिंग भाग आहे तो या पद्धतीने आपण इथे लावलेला आहे। आणि याच्या पाठीमागे सुद्धा आपण एक कप्पा तयार केलेला आहे। याच्यात तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवू शकता आणि हा एकच कॅरी करून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकता। आणि इथं खास म्हणजे इथं बघा, हा जो कमरेला खोचण्याचा भाग आहे हा आपण असा जाड तयार केलेला आहे, जेणेकरून हा आपल्या कमरेतून मोबाईलच्या आणि पैशाच्या वजनाने खाली खाली निसटणार नाही आणि हा कमरेला अडकून राहील। तर या पद्धतीची पर्स तुम्ही सुद्धा शिवायला नक्की ट्राय करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण सुरुवात करूया। तर बघा, इथं मी हा जो खणाचा ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आला होता त्याचा हा उरलेला भाग आहे। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो काठाचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करून बाजूला करून घ्यायचा आहे। तर हा आपला बघा, हा काठाचा भाग आहे तो बाजूला झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आपला तयार झालेला आहे याच्यातून आपल्याला आपल्या मोबाईलच्या आकाराचे 3 भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे मोबाईल म्हणजे एकच आहे, तो मी आता ट्रायपॉडला लावलेला आहे म्हणून मी हा मोबाईलचा कवर घेतलेला आहे। तर बघा, आता आपण या मापाचेच 3 म्हणजे एक अर्धा तरी इंच आपल्याला बाजूने ठेवायचा आहे आणि 3 भाग आपण कटिंग करून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, मी इथं हे 1, 2 आणि 3 हे 3 भाग मी कटिंग करून घेतलेले आहेत। याच्या चारही बाजूला मी अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन हे ठेवलेलं आहे। तर आता बघा, हा सुद्धा आपल्याला भाग कामाला येणार आहे। हा जरा वेगळीकडे ठेवून देऊया आणि आता आपण ह्या तिन्हीला बघूया। तर आपल्याला सरळ बाजूवर म्हणजे सरळ बाजू कोणती आहे ती आपल्याला वरती ठेवून द्यायची आहे। तर ही बघा, ही आपल्या सरळ बाजू आहे, त्या 3 बाजू आहेत। तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे बघा, हा जो काठाचा जो उरलेला भाग आहे तो आपण इथं पहिल्यांदा जॉईंट करून घेऊया, कारण इथून इथंपर्यंत हा आपला पुरणार नाही आहे। त्याच्यामुळे हा अगोदर आपण सरळवर सरळ ठेवून सरळवर सरळ बाजू ठेवायची आहे आणि इथं याबरोबर लाईनला जॉईंटला असं हे जॉईंट करून घेऊया। हे अगोदर जॉईंट करून घेऊया। आता बघा, हा मी जॉईंट केलेला आहे। आता आपल्याला हा बघा कशा पद्धतीने जोडायचा आहे। हा पण सरळ कट करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला एक इंच बाहेर आपला जो कपडा आहे, जो खणाचा कपडा आहे तो दिसेल या पद्धतीने इथं बघा, हा कपडा असा हा जॉईंट लावून घ्यायचा आहे। हा फक्त एकाच भागाला लावून घ्यायचा आहे। तर याला अगोदर आपण लावून घेऊया। तर बघा, इथं मी हा एका भागाला लावून घेतलेला आहे। जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। मी बघा, इथं जरासं जास्त म्हणजे हा भाग जास्त होत होता म्हणून मी इथं सुद्धा ही अशी टिप मारलेली आहे बघा, आणि या पद्धतीने इथं असा हे फोल्ड करून हे जोडून घेतलेला आहे। तर हा एक भाग आपला तयार झालेला आहे। हा समोरील भाग आहे आणि हा जो भाग आहे तो पाठील भाग आहे, पाठचा भाग आहे। तर याला आपण काय करायचं आहे बघा, 1 इंच इथं अशी ही खूण करायची आहे आणि 1 इंचावरती आपण सरळ कट करायचं आहे। आणि तुमच्याकडे कोणती चैन असेल ती इथं आपण लावून घ्यायची आहे। तर आता बघू शकता, इथं मी चैन लावून घेतलेली आहे। तर माझ्याकडे छोटी चैन होती त्याच्यामुळे मी साईडला कपडा लावून ही चैन अशी लावून घेतलेली आहे। तर आता हा आपले 2 भाग तयार झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या 3 जे आकार आहेत त्याच आकाराची आपल्याला एखादी पिशवी असेल अशी कोणतीही कॅरी बॅग, तर ती तुम्ही घ्यायची आहे आणि हे 3 भाग आहेत ते आपल्याला आहे असे कटिंग करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी 3 भाग कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे याला जोडून घ्यायचे आहेत। ह्या तिन्ही भागाला हे तिन्ही भाग याला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला चौकोनात अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, इथं मी ह्या तिन्ही पिशव्या ज्या आहेत, पिशवीचा भाग आहे ते इथं मी जोडून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हा एक भाग आणि हा चैनीचा भाग हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर आपल्याला जोडून कशा प्रकारे घ्यायचा आहे बघा, हा भाग सरळवर सरळ ठेवून इथून ही शिलाई मारून हा जोडून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने याला हा तिसरा जो भाग आहे तो आपल्याला इथं शिलाई मारून ही अशी आपण तिन्ही भाग असे एकमेकांना जोडून घेणार आहोत।
तर बघा आपण हा भाग एकमेकांना जोडून घेतलेला आहे. हा भाग जोडण्या अगोदर आपल्याला कमरेला खोचायला एक इथं बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तर तो बेल्ट कशाप्रकारे तयार करून घ्यायचा आहे तो अगोदर आपण बघूया. तर हा उरलेला जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि जेवढ्या तुम्हाला उंचीचा बेल्ट हवा आहे तेवढी उंची तुम्ही याच्यातून कट करून घ्यायची आहे. तर ही जी मी पट्टी आहे ती बघा ही फोल्ड आहे या पद्धतीने आणि ही उंचीला घेतलेली आहे 8 इंच. आता आपल्याला हिला कशी शिवायची आहे बघा. अगोदर आपल्याला ही जी सरळ बाजू आहे ती आतमध्ये करून या बाजूने शिलाई मारायची आहे. एक बाजू ओपन ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथून आणि इथून मी शिलाई मारलेली आहे. हा ओपन बाजू ठेवलेली आहे. आता आपल्याला हिला ना उलट करून घ्यायची आहे. तर बघू शकता ही आपण सरळ करून घेतलेली आहे आणि ही इथं ओपन बाजू आहे. तर आपण ही या पद्धतीने लावली असती पट्टी, पण आपण जर असं कमरेत खोचलं तर ही पट्टी आपली घसरत घसरत अशी खाली येऊ शकते वजनाने मोबाईलच्या. तर आपण काय करणार आहोत इथं ना इथं आपण जो आपला भाग म्हणजे तुकडे वगैरे उरलेले आहेत ते आपण याच्यात टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने. बघा हे या पद्धतीने पूर्ण याच्यात आतमध्येपर्यंत टाकून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने मी हे आतमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथं जाडसंही केलेलं आहे. तर हा जो भाग आहे आपल्याला 2 इंचपर्यंत आपल्याला आतमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हे जे कपडे आहेत ते आपले चिंध्या खाली येणार नाहीत. तर बघा इथं मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता या पद्धतीने हा आपला भाग तयार झालेला आहे. आता हे आपण जोडून घेतलं होतं त्या चैनीच्या या बाजूला बघा आपल्याला इथं हा मध्य काढून घ्यायचा आहे आणि या मध्यावर आपल्याला हे असं हे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून हा जो भाग आहे हा ठेवून हा भागसुद्धा याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा मी इथं हे जॉईंट करून घेतलेला आहे. हा भागसुद्धा हा भागसुद्धा. आता आपल्याला काय करायचं आहे हा जो एक्स्ट्राचा जो पिशवीचा भाग दिसत आहे तो कट करून आपल्याला एक लाईनने आपल्याला हे तयार करून घ्यायचा आहे. आता बघा हा आपण एक्स्ट्राचा भाग आहे तो कटिंग केलेला आहे. आता आपल्याला याच मापाची एक अस्तरची किंवा तुम्ही दुसऱ्या कपड्याची सुद्धा अशी ही एक पट्टी तयार कापून घ्यायची आहे म्हणजे याच मापाची अशी येईल अशी या पद्धतीने ही कापून घ्यायची आहे. आता आपल्याला या पट्टीवर हा जो भाग आहे तो हा भाग उलटा ठेवून हा इकडचा भाग म्हणजे हा वरचा भाग सोडून हा भाग येईल प्लेन भाग त्या बाजूला सोडून द्यायचा आहे. या बाजूला एवढी शिलाई मारायची नाही इथून इथंपर्यंत, नाही तर इथून जे स्टार्ट करायचं आहे ते हे पूर्ण भाग आपल्याला इथंपर्यंत शिलाई मारून घ्यायचा आहे. फक्त हा भाग जो म्हणजे प्लेन बाजू आहे ना जिथं आपण ना चैन लावलेली आहे ना आपण हा काटाचा भाग लावलेला आहे या बाजूला आपल्याला फक्त ओपन ठेवायचं आहे ही बाजू, नाहीतर ह्या तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडून मी हे ओपन बाजू ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्या ओपन बाजू जिकडून ठेवली होती तिकडून जो हा संपूर्ण भाग आहे तो असा हा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा आता भाग आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला जिकडून हे आपण ओपन ठेवलं होतं इथे आतमध्ये असं फोल्ड करून इथून ही शिलाई मारून घ्यायची आहे. इथून शिलाई मारायचीच आहे तसेच याच्यावर सुद्धा आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे हे आपलं प्लेन बसलं जाईल. तर आता तुम्ही बघू शकता मी इथं हे असं फोल्ड करून इथं शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथून आणि इथून सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून तिन्ही जे भाग आहेत ते वेगवेगळे होऊन जातील. तर बघा इथं मी शिलाई मारून घेतलेली आहे या पद्धतीने. बघा आता आपल्याला काय करायचं आहे हा आपला वरचा जो फ्लॅपचा भाग आहे तो असा येणार आहे आणि हा जो भाग आहे तो आतमध्ये इथं येणार आहे. तर हा जो कप्पा आपण तयार केलेला आहे तिथपासून हे असं फोल्ड करायचं आहे आणि हा जो भाग आहे तो याच्यावर ठेवून प्लेन भाग दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हा आपला वरचा भाग हा असा होईल. तर अगोदर आपण शिलाई मारून घेऊया. तर या पद्धतीने बघा हा आपला एक कप्पा तयार झालेला आहे. इथं तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि हा वरचा भाग बघा या पद्धतीने. तुम्हाला जर लावायचं असेल तर इथं तुम्ही टच बटन पण लावू शकता किंवा वेलक्रोसुद्धा लावू शकता. आणि या पद्धतीने बघा हा पाठचासुद्धा एक आपल्याला कप्पा इथं तयार झालेला आहे.
तर बघा हा आपला कप्पा एक तयार झालेला आहे. या पद्धतीने याच्यात तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि हा क्लॅपचा भाग आपला वरून जाईल आणि हे तुम्ही कमरेला खोचू शकता. हा पण इथं जाड भाग तयार केलेले असल्यामुळं हा बघा या पद्धतीने कमरेला येईल आणि हा असा वरतीसुद्धा येऊ शकणार नाही. आणि याच्या पाठीमागेच हा जो कप्पा आहे याच्यात तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवू शकता आणि हा कुठेही जाताना कमरेला तुमच्या साडीवर असा मॅच होईल असा हा बटवा तयार झालेला आहे. तुम्ही हा उरलेल्या ब्लाऊज पीसमधून सुद्धा तयार करू शकता. तर हा सुद्धा मी उरलेल्या ब्लाऊज पीसमधूनच तयार केलेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब